सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। आता या विषयामध्ये आपल्याला जरी तेच उदाहरण जाणवत असलं सूर्याचं, तरी सूक्ष्म रीतीने ते अजून सखोल पुढे चालू आहे. ते सर्वसामान्यांना समजावं अशा हळूहळू गतीने ते पुढे जाते. मग आतापर्यंत आपण पाहिलं की सूर्य म्हणजे आता मागच्या भागात एक थोडक्यात सांगायचं तर की सूर्य हा सगळ्या जड गोष्टींना, जड वस्तू ज्या आहेत त्यांना प्रकाशित करत असतो, परंतु चैतन्य हे कोणाला प्रकाशित करतं किंवा कोणामध्ये चैतन्य आणतं तर सजीवांमध्ये. सजीवांपैकी आपल्याला फक्त मानवाचाच अभ्यास करायचा आहे आणि या विषयाचा अभ्यास म्हणजे सूर्य आणि चैतन्य यांचा फरक हा आपण गेल्या वेळेस करत होतो. की एक उदाहरण असं की ज्याप्रमाणे सूर्य सगळ्या वस्तूंना प्रकाशित करतो,
खोलीत काय काय आहे या सगळ्याला दिवा प्रकाशित करतो हे बरोबर आहे, पण एखाद्या माणसाने डोळे बंद केले तर त्याला ते वस्तू ज्या प्रकाशित झालेल्या वस्तू आहेत ते दिसतील का? किंवा एखाद्याला दिसत नाही त्याला ते प्रकाशित वस्तू दिसतील का? हे उदाहरण देऊन असं सांगितलं होतं की सूर्याची कपॅसिटी काय आहे, तर सगळ्या जरी संपूर्ण पृथ्वी तलावरच्या वस्तूंना त्यांनी प्रकाशित केलं तरी सुद्धा तो मानवाच्या डोळ्यांना प्रकाशित करू शकत नाही, कारण ती एक वेगळी शक्ती आहे. मानवाच्या डोळ्यांना, मानवाच्या इंद्रियांना, मानवाच्या बुद्धीला, मानवाच्या मनाला, मानवाच्या देहाला चैतन्य आणण्याचं किंवा प्रकाशित करण्याचं किंवा ती शक्ती निर्माण करण्याचं काम फक्त चैतन्यच करू शकतं, सूर्य करू शकत नाही. म्हणजे सूर्य हा या पृथ्वी तलावरचा ऊर्जेचा जरी स्रोत असला, अतिशय सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे तो, तरीसुद्धा सूर्य हा चैतन्यापेक्षा कमीच आहे. हे दाखवण्यासाठी हा अतिसूक्ष्म फरक तिथे दाखवलेला आहे की तो चैतन्याला प्रकाशित करू शकत नाही किंवा तो मानवाच्या डोळ्यांना, मानवाच्या बुद्धीला प्रकाशित करू शकत नाही. खोलीतल्या वस्तू जरी दिव्याने प्रकाशित केल्या तरी तो जे बघणारा आहे त्याला दिवा नाही प्रकाशित करू शकत. ती शक्ती लिमिटेड आहे. म्हणजे सूर्य सर्व जड वस्तूंना प्रकाशित करतो. जो सूर्य या वस्तूंना प्रकाशित करतो त्या सूर्यालाही ही प्रकाशित करण्याची शक्ती कोण देतं, तर चैतन्य देतं. आणि मग हस्तामलक पुढे सांगत आहे की यथा सूर्य एकोस्वनेकश्चलासु स्थिरा स्वयनन्या द्विभाव्यस्वरूपः यथा एकः सूर्यः चलासु अप्सु अनेकः. म्हणजे काय, जरी एकच असला सूर्य, यथा एकः सूर्यः, सूर्य जरी एक आहे, चलासु अप्सु अनेकः, तरी काय होतं, पाण्याची जी हालचाल होते त्यावेळी काय होतं, सूर्याचे अनेक तरंग पाण्यात आले तसं दिसतं. हा पुढचा भाग आहे, इथे जास्त सूक्ष्मता आहे. ज्यावेळी सूर्य हा एकच आहे असं आपण म्हणतोय, संपूर्ण जगामध्ये सूर्य एकच आहे, पण जेव्हा पाण्यावर तरंग उठतात आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, एकाच सूर्यात अनेक तरंग कसे काय येतात, म्हणजे अनेक सूर्य आहेत की काय, कारण त्या पाण्यामध्ये जणू काही अनेक सूर्यांची अनेक प्रतिबिंब पडली आहेत असं वाटतं, किंवा त्या पाण्यामध्ये चंचलता निर्माण होते. स्थिरासु अपि अनन्यात् विभाज्य स्वरूपः. किंवा पाणी जर स्थिर झालं, पाणी आता हालत नाही आहे, आता स्थिर आहे, म्हणून सूर्याचं प्रतिबिंब स्थिर आहे किंवा सूर्य स्थिर आहे, आणि पाणी हलायला लागलं म्हणून सूर्याचं प्रतिबिंब हलतंय आणि सूर्य हलतोय. असं होतं का? असं जर होत नाही
तर एवं चलासु प्रभिन्ना सुधीषु, धी म्हणजे बुद्धी. अशाच प्रकारे काय होतं, बुद्धी किंवा अंतःकरण सगळी वेगवेगळी आहेत. एखाद्या अंतःकरणामध्ये काय चंचलता जास्त असते, एखाद्या अंतःकरणात स्थिरता जास्त असते, एखाद्या अंतःकरणामध्ये मनुष्याच्या दोन्ही असतं, कधी तो स्थिर असतो, कधी चंचल असतो. मग या भिन्नत्वामुळे एकच परमात्मा आहे आणि अनेक मानवांच्या अनेक अंतःकरणांमुळे काय होतं, तो परमात्मा अनेक आहे असं वाटायला लागतं. म्हणजे हा परमात्मा, तो परमात्मा, अशी अनेक आहेत परमात्मे असं वाटायला लागतं. कारण प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये वेगळं वेगळं प्रतिबिंब पडतं. वेगळं प्रतिबिंब पडण्याचं कारण, अंतःकरणाला जशी पाण्याला स्थिरता आहे किंवा पाण्यावर तरंग आहेत, त्याच्याप्रमाणे एखादा मनुष्य एखाद्या वेळी शांत आहे, एखादा मनुष्य चंचल आहे. अशा चंचल बुद्धीमध्ये किंवा स्थिर बुद्धीमध्ये पडलेलं जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे ते तसं दिसतं. पण अशी अनेक प्रतिबिंब नाहीत आणि अनेक प्रतिबिंब जरी वाटत असली तरी प्रत्येकाचं एक एक प्रतिबिंब आहे. म्हणजे एवढे अनेक चैतन्य आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. अनेक प्रतिबिंब आहेत. आता सूर्याचं समुद्रामध्ये, नदीमध्ये, डबक्यामध्ये, तलावामध्ये सगळीकडे खूप प्रतिबिंब आहेत. म्हणून काय अनेक सूर्यांची अनेक प्रतिबिंब आहेत का? नाही. त्याप्रमाणे जरी अनेक अंतःकरणांमध्ये त्यांच्या परिस्थितीनुसार तरंग आहेत, तरंग नाहीत, याप्रमाणे प्रतिबिंब कुठे हलत असेल, कुठे स्थिर राहत असेल, तरी सुद्धा ते परमचैतन्य हे एकुलतं एक आहे. कितीही जरी सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात वेगवेगळं दिसलं तरी आकाशातला सूर्य हा निर्विकार आहे. सूर्य कधी पाण्यातही पडला नाही, सूर्य कधी ओलाही झाला नाही आणि तो पाण्यामध्ये पडलेला सुद्धा नाहीये. आतमध्ये जाऊन अलिप्त आहे. त्यामुळे अंतःकरणाची कितीही उपाधी असली, अंतःकरणामुळे कसंही दिसत असलं तरी सुद्धा या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये जे चैतन्य प्रतिबिंबित होतं ते वेगवेगळं जरी आपल्याला भासलं, हा मनुष्य वेगळा, तो मनुष्य वेगळा असं जरी वाटत असलं तरी सुद्धा आपण त्याला जीव म्हणतो म्हणूनच केवळ ते वेगळं दिसतं. नाहीतर याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काय आहे माहिती का? अतिशय जवळचं उदाहरण, त्यातल्या त्यात जवळचं, की एक आई आहे, 3 मुलं आहेत. एक अभ्यासात हुशार आहे, एक खेळात हुशार आहे आणि एक कोणत्या तरी कलेत हुशार आहे, ड्रॉइंगमध्ये हुशार आहे. आता 3ही मुलं आहेत, एकाच आईची 3 मुलं. मग आईला काय वाटतं
असं वाटतं का की हा मूर्ख आहे, हा नुसता खेळतो, चंचल आहे, अभ्यासात त्याचं लक्षच नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे आई प्रेमानेच बघते. कारण जवळजवळ म्हणजे मी खरं तर सांगू का की जे चैतन्य किंवा जो परमेश्वर आहे ना, आपल्याला दिसत नाही किंवा आपण त्याला पाहू शकत नाही आपल्या लिमिटेड बुद्धीमुळे किंवा आपल्या लिमिटेड दृष्टीमुळे, तो प्रत्यक्षात खरं म्हणजे आईच्याच रूपात असतो. इतकं आईचं महत्त्व आहे. आई म्हणजे परमेश्वर जगातला. कारण परमेश्वराचे जवळजवळ सगळे गुण आईमध्ये असतात. आणि आई या 3 मुलांमध्ये एक खेळणारा जो मुलगा आहे, खेळात त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं पण अभ्यासात नाही होत, म्हणजे तो चंचल आहे असं आई कधीही म्हणत नाही. 3ही मुलांमध्ये आपलीच मुलं आहेत, इतकं कौतुक असतं तिच्या डोळ्यात. असं एक ठोस अंडरस्टँडिंग जर आपल्याला आलं की सगळीकडे चैतन्य आणि सगळीकडे चैतन्य दिसतंय ह्याचं कौतुक आहे, मग त्या प्रत्येक माणसामध्ये असलेले जे गुणदोष आहेत ते आपल्याला दिसणार नाही, पण त्याला आहे ना मातेची दृष्टी, मातेची ममता ही कशी काय येणार. तर त्याच्यासाठी हे उपाय आहेत की परमेश्वराशी समर्पित होणं, जप करणं, अनुसंधान करणं, ध्यानधारणा करणं, हे त्याच्यासाठीच उपाय आहेत की आपण मनामध्ये काहीतरी योजलेल्या आहेत, वेगळ्या गोष्टी कल्पना केलेल्या आहेत. प्रत्येक मनुष्य वेगळा, हा असा तो तसा. ज्याप्रमाणे आईला कोणत्याही मुलांमध्ये आपल्या दोष दिसत नाही, कौतुकच दिसतं, त्याप्रमाणे म्हणजे एखादा मुलगा मस्तीखोर असला तरी त्याच्या मस्तीमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं कौतुक आई पाहते. ही दृष्टी जर आपल्याला आली तर सगळं मिळवलं आपण. प्रत्येक मानवामध्ये एक आपलं डिसाइडेड पाहिजे, पक्क ठरलेलं पाहिजे की नाही सगळं चैतन्य एकच आहे, बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काहीही नाही, संपूर्ण चैतन्य एकच आहे. आणि त्याच्याबद्दल कौतुक, कारण चैतन्य हेच तर मुळी आपलं स्वरूप आहे. त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये जरी वेगळं वाटलं, वेगवेगळं प्रतिबिंब दिसलं चैतन्याचं, तरी त्या प्रतिबिंबाशी आपलं काय देणं घेणं. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतंय, आपण काय ते तळ्याजवळ तिथेच उभे राहतो का? काय हे प्रतिबिंब किती हलतंय, काय उपयोग या सूर्याचा, त्याचं प्रतिबिंबसुद्धा हलतं, मग त्याच्यात काय अर्थ आहे का? चंचल आहे सूर्य असं तर काही म्हणत बसत नाही ना, पण आपण म्हणतो की हा माणूस असा आहे, तो माणूस चांगला आहे, तिथं थांबून म्हणतो, पण त्यात तर काही अर्थच नाही आहे, ते तर प्रतिबिंब आहे फक्त. मुळात जे चैतन्य आहे ते एकच आहे. जरी वेगवेगळं दिसत असलं तरी ही विविधत्वाची ही जी दृष्टी आपली ती नष्ट झाली पाहिजे आणि एकत्वाची दृष्टी आपल्याला आली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीमधल्या देहामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये तिच्या न डोकावून पाहता
अलिप्त असलेलं जे चैतन्य आहे तेच आपण स्वतः अलिप्त होऊन पाहिलं पाहिजे. आपण जर मनामध्ये डुबलो गेलो तरच दुसऱ्याच्या मनामध्ये आपण डोकावतो. आपण आपल्या अंतःकरणापासून अलिप्त राहून जर पाहिलं तर आपण दुसऱ्यातलं ओरिजिनल चैतन्य ओळखू शकू. त्याच्यामुळे चांगला माणूस, वाईट माणूस, सुख दुःख सगळ्या वेडगळपणाच्या कल्पना आहेत. प्रतिशरीरी प्रतिबिंबित ते प्रत्यक्ष चैतन्य म्हणतं. त्याने पुण्य कर्मग्रस्त मूर्ख कल्पित कल्पना. प्रतिशरीरी प्रतिबिंबित, प्रत्येक देहामध्ये प्रत्येक अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंबित झालेलं चैतन्य आहे ते न पाहता मूळ चैतन्य काय आहे यावर फोकस करायला पाहिजे. ते प्रत्यक्ष चैतन्य म्हणतं. प्रतिबिंबालाच तुम्ही चैतन्य म्हणालात, त्या डबक्यातल्या प्रतिबिंबाला सूर्य म्हणालात तर सूर्य किती घाणेरडा आहे असं म्हणाल, पण तो काही त्याचं प्रकाशित करण्याचं काम तर थांबवत नाही आहे. पापपुण्यग्रस्त आपण आहोत असं जो माणूस म्हणतो तो अतिशय वेडगळ अशा कल्पना करत राहतो आयुष्यभर, असं एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे. आणि या कल्पना हळूहळू क्लिअर झाल्या पाहिजे. आता हे रोजचं उदाहरण सूर्याचं एवढ्यासाठी दिलेलं आहे की आपण रोज जाता येता रस्त्यावरून इकडे तिकडे तळी पाहतो, डबकी पाहतो, आणि ते आठवलं पाहिजे की सूर्य काही डबक्यामध्ये कधी जन्मला आहे का? मग तिथे कशाला आपण सूर्य बघतोय? प्रतिबिंबित झालेला तो आहे. गंमत अशी आहे आता त्याच्या पुढची गोष्ट आपण आता पाहतो आहोत. काय पाहतो आहोत आपण की प्रतिबिंब हे मूळ गोष्टीपेक्षा काय आहे? वेगळे. प्रतिबिंब हे मूळ गोष्टीपेक्षा वेगळे. प्रतिबिंब कसंही दिसो, चंचल दिसो, हलणारं दिसो, घाणेरडं दिसो, काहीही दिसो, धूसर दिसो, अस्पष्ट दिसो, पण मूळ गोष्ट जी आहे ती नाही आहे तशी, त्याच्यावर काहीच परिणाम नाही. पण आता त्याच्या पुढची एक गोष्ट आहे का? पाणी हललं म्हणून प्रतिबिंबालाही काही झालं नाही, हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. पाणी हललं म्हणून प्रतिबिंबसुद्धा जखमी झालं नाही, आणि मुळात तर सूर्य नाहीच, काहीच झालं नाही त्याला. मुळात सूर्याला काहीच झालं नाही. पाणी हललं आणि पाणी स्थिर झालं म्हणून प्रतिबिंबाला सुद्धा काही झालं नाही. कारण पाणी स्थिर झाल्यावर ते प्रतिबिंब पुन्हा दिसतंय. ते जर हलतच राहणारं असतं प्रतिबिंब तर ते राहिलं असतं का तसं? ह्याचा अर्थ आमचा अभ्यास काय पाहिजे माहिती का? हे जे सगळं जे विश्व आहे आमच्या आजूबाजूला पंचमहाभूतात्मक, फोकस कशाचा पडला पाहिजे? तेजस्वी सूर्याचा फोकस, त्याचं ते प्रतिबिंब आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. तेजस्वी सूर्याचं प्रतिबिंब आहे ते. गोष्ट थोडीशी सूक्ष्म आहे. आत्तापर्यंत आपण अभ्यास काय केला की मूळ गोष्टीमध्ये फरक पडत नाही, जरी प्रतिबिंबामध्ये फरक पडला तरी सुद्धा. हे बघा, हे पुस्तक हे शंकराचार्यांचं आहे आणि शंकराचार्यांनी गाईड केलेल्या शिष्याचं आहे. अतिशय उच्च दर्जा आणि अतिशय क्लॅरिटी आहे. नुसतं एक सर्वसामान्य नियम सांगून त्याच्यावर चर्चा केलेली नाही. शंकराचार्यांना
खरोखरी वाटलेलं आहे प्रत्येक मनुष्य जे अंडरस्टँडिंग त्यांना झालं तसंच्या तसं अंडरस्टँडिंग प्रत्येकाला व्हावं. अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात सांगितलेली आहे. आत्तापर्यंत आपण ऐकलं की पाणी हललं म्हणून प्रतिबिंबात फरक पडतो, डबक्यातलं पाणी आहे म्हणून प्रतिबिंब गडबड दिसतं, परंतु सूर्य त्याच्यापासून अलिप्त आहे. सूर्यामध्ये फरक नसतो. सूर्य स्वच्छ आहे तसा आहे, प्रकाशमान आहे तो, त्याच्यात काहीही फरक, त्याच्या कोणत्याही गुणात काहीही फरक पडत नाही. पण आता त्याच्या पुढची स्टेज त्यांनी सांगितली आहे की पाणी हललं म्हणून प्रतिबिंब हललेलं दिसलं तरी त्याच्यात फरक पडत नाही. मूळ तर गोष्टीत नाहीच पडत. ते तर आमचं पाठच झालं. अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. म्हणजे आपला अभ्यास असा पाहिजे, स्वतःसाठी आहे, दुसऱ्यातलं नाही का पाहायचं आहे, स्वतःसाठी, की मूळ चैतन्यामध्ये फरक पडत नाही. पाणी हलतं. पाणी म्हणजे काय? आमच्या आजूबाजूची परिस्थिती सगळी हलते. ते तर सगळं माहिती आहे. ते तुमचं सगळं पाठही झालं आहे, माझंही पाठ झालं आहे की वासना असतात, त्याच्याप्रमाणे घटना घडतात, आपली कर्म असतात, असं असतं तसं असतं, आणि आपले भोग असतात. हे सगळं आहे. ही एक वेगळी लेव्हल आहे. ते डबकं आहे, डबक्याची घाण आहे, पाण्यावर तरंग आहेत, ही एक वेगळी लेव्हल आहे. आणि बिंब आणि प्रतिबिंब ही एक वेगळी लेव्हल आहे. मग आता काय, तर आजूबाजूची परिस्थिती आहे, पाप किंवा पुण्य आहे, सुख किंवा दुःख आहे, यश किंवा अपयश आहे, हे सगळं आहे. हे तरंग आहेत सगळे. त्याचा मूळ चैतन्यावर फरक पडतच नाही. पण अहो, हे जे आहे प्रतिबिंब, ते काय साधं सुद्धा आहे का? ज्या चैतन्याच्या ज्या प्रतिबिंबामुळे मानवाची बुद्धी चालते आणि उत्कृष्ट आयुष्य मानव जगू शकतो, केवळ प्रतिबिंबामुळे, केवळ प्रतिबिंबामुळे आपलं अगदी हे दृढ झालं आहे. चैतन्याचं प्रतिबिंब मानवाच्या बुद्धीत पडतं आणि केवळ त्या प्रतिबिंबामुळे मानवाचं 100 वर्षाचं आयुष्य उत्तम रीतीने चालतं. जो मनुष्य बुद्धीच्या साह्याने फक्त चालतो त्याचं. मनाप्रमाणे वाहत जाणारे पुष्कळ आहेत, तो प्रश्न आणखीन वेगळा आहे. इतकी ताकद ज्या प्रतिबिंबामध्ये आहे, ते प्रतिबिंब कसं असायला पाहिजे हे इथे टोकून सांगितलेलं आहे आपल्याला. मुद्दाम पॉइंट आउट करून सांगितलेलं आहे की तरंग आहेत पाण्यावरती, म्हणजे आजूबाजूच्या विश्वामध्ये सगळंच तर तरंगित आहे. म्हणजे सारखं हे झालं की ते घडतं, ते झालं की हे घडतं, सतत बदल आहेत. त्या बदलांमुळे तरंग आहेत. ते तरंग कुठे येतात? मनामध्ये येतात. मन हे बुद्धीच्या मानाने ढोबळ आहे. मन हे जड आहे बुद्धीच्या मानाने. जरी सूक्ष्म शरीरामध्ये त्याचा समावेश असला तरी बुद्धीच्या मानाने ते जड आहे थोडंसं, आणि बुद्धी अतिसूक्ष्म आहे. मग जर बुद्धी विवेक करते आणि मनुष्य जर बुद्धीच्या साह्याने चालला तर मात्र प्रतिबिंबात सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणजे आपण कसं वागायला पाहिजे, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे. आणि हे आहे जे बोलणं, तर हे काय दाखवतं की आपण सतत काय राहिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. हे बघा, व्यवहाराचा भाग एकदम वेगळा आहे. अलिप्त राहायचं म्हणजे काहीच करायचं नाही असं नाही. तर व्यवहार जो करायचा आहे तो करायचा आहे, पण त्यात न बुडता. ज्याप्रमाणे तरंग येतात
ते तरंग आले की पाणी हलतं. त्याप्रमाणे तरंग आले, दुःख आली, त्याच्यावर मात करणं, अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले, ते सॉल्व करणं, हे काम चालूच राहील. तरंग आले की पाणी हलतं, हवा आली की पाणी हलतं, तर असू दे, ते चालूच राहू दे. परंतु बुद्धी त्याच्यावर विवेक करेल आणि बुद्धी मात्र स्थिर राहील. हे मानवाने शिकलं पाहिजे. बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आहे, त्याची पॉवर एवढी आहे की मानवाचं संपूर्ण जीवन विवेकाच्या साह्याने चालू शकतं. पण या विवेकाला वैराग्याची साथ पाहिजे. वैराग्य म्हणजे प्रत्येक विषयामध्ये जे काम पाहिजे ते करून त्याच्यापासून विराग म्हणजे अलिप्त होणं लगेच. अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. पाप पुण्य भोग कथा हे केवळ भोगी देह अहंता, हे जीव शिवाचे माथा, कदा कल्पांता स्पर्शेना. हाच मुद्दा दुसऱ्या शब्दात आणखीन सांगितला आहे की पाप पुण्य भोग कथा, मला पाप भोगावं लागतं, मला पुण्य भोगायला मिळतं, हे केवळ भोगी देह अहंता. अहंता अहंकार आहे, तो अहंकार हे बोलतो, अहंकारच बोलतो. जरी माणूस रडत असला की मला काय माझे भोग आहेत, तरी अहंकार बोलतो. कारण पाप पुण्य भोगणारा हा मी नाहीच आहे. माझ्यात जर चैतन्याचं प्रतिबिंब आहे, त्याची पॉवर आहे, तर मी कुठे भोगणारा? भोगणारा विगणारा काही नाही, चैतन्याचे गुणधर्म माझ्यामध्ये आहेत. त्यामुळे हे फक्त आपला अहंकार बोलत असतो. हे जीव शिवाचे माथा, कदा कल्पांत स्पर्शेना. म्हणजे जीव म्हणजे प्रतिबिंब, शिव म्हणजे परमतत्व. इथे या श्लोकामध्ये तर जीव शिवाचे माथा, कदा कल्पांत स्पर्शेना. कल्पाचा जरी अंत आला तरी सुद्धा जीवही कधी भोगत नाही आणि शिवही कधी भोगत नाही, चैतन्यही. अरे आपण हा अभ्यास केलेला आहे की चैतन्य म्हणजे कुणी जर आपल्याला काही बोललं आपल्या मनाविरुद्ध, तर तू कुणाला बोललास? चैतन्याला काही चिकटतच नाही. आणि देहाला बोलला असशील तर देह जड आहे. चैतन्याला लागू पडत नाही आणि देहाला काही समजतच नाही, देह जड आहे. याच्याप्रमाणे प्रतिबिंबालाही फरक पडत नाही आणि बिंबालाही म्हणजे ओरिजिनल गोष्टीलाही फरक पडत नाही. जीवालाही खरं म्हणजे भोग नाही कशाचा, आणि शिवालाही भोग नाही. पाप पुण्य कर्माचा भोग जो आहे तो आपण भोगायचा नाहीये, तो साक्षी रूपाने बघायचा आहे. जो करता असतो ना, करणारा जर मी असीन तर भोगणारा मी असीन. जो करता आहे हा नियमच आहे, मी केलेलंच नाही आहे, ते होतंय, मी काही करत नाही. असं प्रत्येक गोष्ट साक्षी रूपाने बघितलं तर सुखदुःख आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. मग सुखदुःख भोगतं कोण? खरं म्हणजे जीवही भोगत नाही आणि शिवही भोगत नाही. परमतत्व भोगतच नाही, कारण ते तर अलिप्त आहे सगळ्यापासून. पण जो जीव आहे खरं म्हटलं तर तोही भोगत नाही,
कारण तो तर शरीर आहे ना, जड आहे. मग कोण भोगतं? जेव्हा अहंकार मध्ये येऊन देहाला मी म्हणण्याचा प्रयत्न करून त्यांनी जर एवढीशी चूक केली ना, थोडंसंच क्रेडिट द्या मला. ते नाही का मी सकाळी चांगलं काम केलं, मी केलं ते, मला जमलं, एवढंसं जरी एकदा क्रेडिट घेतलं तरी त्या कर्माचं चांगलं आणि वाईट अशी दोन्हीही फळं, आणि कर्माला दोन्ही प्रकारची फळं असतात प्रत्येक कर्माला. त्याच्यामुळे त्याची फळं, आणि एकदा भोग लागले पाठीशी की मग त्याचं रूपांतर पाप आणि पुण्यामध्ये होतं. प्रत्येक वेळी मग पाप भोगणार आहे मी, पुण्य भोगणार आहे मी, कर्म करणार आहे मी आणि कर्माची फळं भोगणार आहे मी. प्रत्येक वेळी तिथे सगळ्या कल्पना, मग स्वर्ग नरक, पाप पुण्य, यश अपयश, सगळ्या कल्पना म्हणजे जे काही नसतानाही त्या कवी कल्पना मनुष्य करतो. आत्मा सर्वत्र अवघा एक, तेथा कैसा स्वर्ग कैसा नरक, निज कल्पना कल्पुनी देख, मिथ्या सुखदुःख सत्यत्वे सोसी. खरोखरी सगळीकडे आत्मा एक आहे. तिथे स्वर्ग आणि नरक, पाप आणि पुण्य कुठून आलं? येऊच शकत नाही. कल्पना करायच्या. ते लहानपणी पत्त्याचं घर बनवायचं. सगळी लहान मुलं बनवतात, पत्त्याचं घर बनवायचं. फॅन लावला की ते सगळं उडून पडून जातं आणि मग ते लहान मुलं रडतात. म्हणजे काय? पत्त्याचं घर हे काय खरं घर असतं का? सगळं घर पडलं, मी केलेले कष्ट वाया गेले. सगळ्या कल्पना आहेत. ते रडणं, ते अपयश, या सगळ्या कल्पना आहेत. पुन्हा एकदा, व्यवहाराचा मार्ग खूप वेगळा आहे. व्यवहार सगळे करत राहायचे, पण त्यातलं चिकटायला काहीच नको. व्यवहार, या मनामध्ये विचार येतात, ते विचार आपल्या इंद्रियांना उठवतात, देहाकडून काम करून घेतात, बुद्धी विवेक करते, हे सगळं होत राहील. पण आम्ही काय करायचंय? आम्ही करताही नाही आणि आम्ही कर्मही नाही. आम्ही अलिप्तपणे पाहायचंय. म्हणजे त्याचं काय, जे काय फळ मिळेल, करायचं तर बेस्टच आहे, ते तर कोरलं गेलं आमच्या मनावर. पण जे काही त्याचं फळ मिळेल ते आम्हाला पापपुण्य भोगायला, सुखदुःख भोगायला लावत नाही. आणि खरोखरी म्हणजे हा मनुष्य अशा कल्पना करून सोसत राहतो. आकाश, सगळ्या आकाशाखाली सगळ्या उपाधी असतात. आकाशाखाली सगळी कर्म असतात. सगळं आकाशाखाली घडतं की नाही? संपूर्ण पृथ्वी ही आकाशाखाली आहे. चांगली वाईट कर्म आहेत, सगळ्या उपाधी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. इतकं सगळं असून कधी आकाशातनं पाऊस पडतो आहे, कधी काय पूर येतो आहे, कधी सूर्य तळपतोय. आकाशावर काही परिणाम नाही. आकाश अलिप्त.
सूर्य तळपतो, पृथ्वी तापते, आकाश तापत नाही. आपण आकाशात कधी गेलो नाही हे बघायला. आकाश तापत नाही. तिथे ठराविक अंतरावरती, उंचीवरती वातावरण नाहीच. आकाश अलिप्त आहे. म्हणजे कितीही या पृथ्वीवरती कोणी कर्मठ राहत असले, कोणी कर्मकांड करणारे असले, कोणी असे असले, कोणी तसे असले, आकाशात काही फरक पडत नाही. आकाश सर्व कर्मी व्याप्त असं आपण पाहिजे. आकाश सर्व कर्मी व्याप्त म्हणजे सगळ्या प्रकारची जी कर्म चाललेली आहेत, आकाश व्यापलेलं आहे, सगळ्याला व्यापलेलं आहे. कुठे आम्हाला नाही आवडत म्हणून आकाशाने असं आकुंचन पावलं आहे आणि त्या कर्मावरचं आकाश काढून घेतलं आहे आपलं अंग, असं झालं आहे का? नाही. आकाश सर्वकर्मी व्याप्त, संपूर्ण पृथ्वीतलाला आकाशाने व्यापलेलं आहे. संपूर्ण पृथ्वीतलाला व्यापलेलं आहे. इतकं व्यापून सुद्धा परिपाप पुण्य नव्हे लिप्त. त्या आकाशाखाली जे काही चालतं, चांगली वाईट कर्म, मग कोणी चोर असू दे, कोणी पोलीस असू दे, कोणी दुष्ट माणूस असू दे, कोणी साधू सज्जन असू दे, काहीही होऊ दे, कुठे यज्ञ होऊ दे, कुठे मारामारी होऊ दे, पण आकाश काय आहे? या पापपुण्यापासून अलिप्त आहे. आत्मा आकाशा अलिप्त, तोही कर्मग्रस्त कर्मठी केला. अशा आकाशाप्रमाणे आत्मासुद्धा अलिप्त आहे. पण तो माणसाने काय केला? कर्मग्रस्त कर्मठी केला. कर्मठ माणसाने काय केलं? माणूस कर्मठ आहे. कर्मठ म्हणजे कर्माला सर्व काही मानणारा. असंच कर्म करायचं, तसंच कर्म करायचं, एखाद्या गोष्टीला बांधून ठेवणारं स्वतःला, असं कर्मठ आहे माणूस. आणि म्हणून त्यांनी आत्म्याला सुद्धा कर्मग्रस्त केलं आहे. म्हणजे काय? आपण एक वाक्य बोलतो, सगळं काही चैतन्यच करतं, सगळं काही परमतत्वच करतं. असं परमतत्व तर काहीच करत नाही, पण तरीसुद्धा कर्मग्रस्त ते आहे असं मनुष्य कल्पना करतो. घटाकाश मठाकाश आदीचे आकाश एकच असते, हो की नाही? आपण बघितलं, घटामध्ये घट, पाण्याने भरलेलं घट आहे, त्याच्यात जे आकाश दिसतं, एक मठ आहे साधूचा, त्या मठामध्ये जे आकाश पडले तेही आकाश दिसतं. ते काही आकाश काही इकडून तिकडे नेता येत नाही ना, सर्व व्यापकच आहे ते. इकडून तिकडे जातं का आकाश? नाही. त्याच्याप्रमाणे आत्मतत्व हे काय आहे? सगळीकडे व्यापलेलेच आहे. मग ते घटात पडलेलं असो का मठात पडलेलं असो, म्हणजे एखाद्या माणसात ते पडलेलं असो चैतन्याचं प्रतिबिंब, दुसऱ्या माणसात पडलेलं असो, एखाद्या बालकात पडलेलं असो, एखाद्या स्त्रीत, एखाद्या पुरुषात, कोणातही ते पडलेलं असो प्रतिबिंब, ते एकच आहे. ते काही इकडून तिकडे जातं का काय चैतन्य? जात नाही. सर्वांना व्याप्त आहे, त्याच्यामुळे ते एकच आहे. परंतु माणसाने ते कल्पून त्याच्यात भेद निर्माण केलेले आहेत. एवं मिथ्या गमनागमन, त्याच्यामुळे चैतन्य इकडून तिकडे गेलं. जाणं आणि येणं हे खोटं आहे. मिथ्या कर्म धर्माचरण, मिथ्या जीव शिवपणा, तेवी परिपूर्ण ब्रह्म. ब्रह्म हे परिपूर्ण आहे. गमनागमन हे खोटं आहे, की आपल्याला हे केलं पाहिजे, आपल्याला ते केलं पाहिजे. म्हणजे आता हा त्याच्या पुढचा लेसन आहे की आम्हाला कर्म
आवश्यक आहेत, आम्हाला कर्म केली पाहिजे. आता आमची कर्मच वाईट, मग आम्हाला पुढचा जन्म घेतला पाहिजे. अरे आम्ही नाहीच घेत आहोत पुढचा जन्म, आम्ही त्याच्यापासून अलिप्त पाहिजे, तर हे सगळं सुटेल. देहाला त्याचं काहीही करू दे, आपल्याला काही देणं घेणं नाही. एवं मिथ्या गमनागमन येरझारा या जन्ममृत्यूच्या ज्या आहेत, हे खोट आहे. त्याचं कारण ते मला नाही लागत. मी जर चैतन्य असेल तर मिथ्या कर्म धर्माचरण, अरे धर्माचरण करा, चांगलं वागा आणि चांगलं कर्म करा, पुण्यकर्म करा वगैरे. अरे काय पुण्यकर्म करू नका म्हणजे काय पापकर्म करा असं नाही. पाप आणि पुण्य ह्या दोन्ही कल्पना आहेत, दोन्ही कल्पना आहेत. ते सगळं करू दे ना. त्या देहाला काय करायचं ते करू दे, पण आपण अलिप्त पाहिजे, हे अंडरस्टँडिंग आलं पाहिजे. एकुलतं एक जे ब्रह्म आहे ते परिपूर्ण आहे, त्याला कशाची गरज नाही आहे स्पष्ट करण्याची. त्यामुळे या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये हस्तमलकानी चांगला एक फोकस पडला आहे नवीन गोष्टीचा, की ज्याप्रमाणे बिंब म्हणजे मूळ वस्तूमध्ये काही फरक पडत नाही, त्याप्रमाणे प्रतिबिंबातही काहीही फरक पडायला नको, पडलेला नसतो. सगळ्या माणसाच्या कल्पना आहेत म्हणून जीव पण आहे आणि शिव पण आहे. कल्पना आहेत म्हणून परमात्म स्वरूप आहे आणि कल्पना आहे म्हणून हा जीव पण आहे. नाहीतर कल्पना जर नसेल तर काही नाहीच आहे, एकुलता एक चैतन्य आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.